मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतो. आजच्या व्हिडिओचं नाव आहे हाकमारी. ही गोष्ट माझ्या मित्राच्या गावची साताऱ्याची असून तुकाराम नावाच्या व्यक्तीसोबत घडली होती. घटना खूप पूर्वीची आहे, पण कधीही न विसरता येण्यासारखी आहे. त्या काळी बहुतेक लोक शेती करायचे, त्याचप्रमाणे तुकारामही शेती करायचा. पूर्ण दिवस शेतात राबायचा. त्याचे लग्न झाले नव्हते, म्हणून घरी कोणी नसायचे. घर शेतापासून जरा लांबच होते, त्यामुळे नेहमी घरी यायचा नाही आणि रात्री शेतातच झोपायचा, जेणेकरून त्याला शेतात पाणी द्यायला सोपे जायचे. त्या रात्री मात्र तो घरी आला होता आणि पहाटे उजाडण्याच्या आधी तो शेताला पाणी द्यायला निघाला. वाटेत एक चिंचेचं झाड लागायचं. तो रोज अनुभवत होता की त्या झाडाजवळून जाताना आपल्या नावाने हाक ऐकू यायची. हाकमारी म्हणतात ना, तसेच काहीचे. त्या दिवशी पहाटे तो त्या झाडाजवळून जात असताना पुन्हा तसेच घडले. जसे तो त्या झाडापाशी पोहोचला तसे त्याला पुन्हा हाका ऐकू येऊ लागल्या. आज त्या हाकांचं ओझं खूप वाढलं होतं. असे वाटत होते की कोणत्याही स्पर्शाविना ती त्याला ओढतीये. न राहून त्याला मागे काय होते पाहायची इच्छा होती, पण कसं काय बघणार. संयम ठेवून मागे न फिरता तो शेताकडे गेला. आता मात्र त्याने या गोष्टीचा छडा लावायचा ठरवला. दुसऱ्या दिवशी तो गावदेवीच्या मंदिरात गेला आणि तिथल्या पुजाऱ्याला रोज घडत असलेला प्रकार सांगितला. त्यावर ते म्हणाले की तो अगदी वेळेवर आलास. आज अमावस्या आहे. आज ती झाडावरून खाली उतरेल आणि काय करेल हे सांगता येत नाही. तुझ्या जीवाला धोका आहे. त्याने उपाय विचारला. त्यावर ते म्हणाले की हो, एक उपाय आहे. त्यांनी एक सुरी घेतली आणि देवीच्या पायावर ठेवून मंत्र पुटपुटले. त्या सुरीला एक धागा बांधला आणि तुकारामच्या हातात देत म्हणाले, जर ती बाई खाली आली तर तिच्या नकळत तिच्या साडीचा एक तुकडा काप आणि लपवून ठेव. ती पुन्हा माणसात येईल. पण एक लक्षात ठेव, असे करताना तिला अजिबात कळता कामा नये आणि कापलेला तो तुकडा पुन्हा तिच्या हाती लागून द्यायचा नाही. चुकूनही तो तिच्या हाती लागला तर. इतक्यातच तुकाराम मध्येच वाक्य तोडत म्हणाला, एवढंच ना, करतो ना मी. त्याने पुजाऱ्याचे वाक्य पूर्ण ऐकलेच नाही आणि तसाच मंदिरातून बाहेर पडला. ठरवल्याप्रमाणे तो रात्री शेतात जायला निघाला. आपण धाडसी आहोत हे त्याला माहिती होतं, पण तरीही मनात कुठेतरी भय दडून आल्यासारखं वाटत होतं. दुरूनच त्याने झाडावर नजर टाकली. तशी एक पुसटशी आकृती खाली सरपटत येताना त्याला जाणवू लागली. त्याच्या अंगावर सरकन काटा येऊ लागला. जसा जसा तो जवळ जाऊ लागला तशी तशी ती आकृती स्पष्ट होऊ लागली. फाटलेली आणि चुरगळलेली मळकट साडी, लांबसडक मोकळे केस, चेहरा केसांमुळे झाकला गेला होता. ती एका क्षणात त्याच्यासमोर येऊन उभी थांबली. तसे त्याचे हृदय भीतीने धडधडू लागले. संपूर्ण शरीरातला ताणच संपला. त्या बाईने त्याचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने त्याची मान पकडली. पण अंगातली सगळी शक्ती एकटवून त्याने खिशातली सुरी काढून तिच्या साडीचा एक तुकडा कापला आणि आपल्या खिशात लपवून ठेवला. पुढच्या क्षणी त्या बाईची शुद्ध हरपली आणि ती जमिनीवर कोसळली. बघता बघता तिचे संपूर्ण रूप पलटले. ती एखाद्या साध्या बाईसारखी दिसू लागली आणि काही क्षणात तिने डोळे उघडले. मी कुठे आहे? तुम्ही कोण आहात? असं विचारू लागली. तुकारामालाही काही उमजत नव्हतं. तो कसलाही विचार न करता तिथून जायला निघाला, पण त्या बाईने त्याचे पाय पकडले. त्याला विनवणी करू लागली. त्याला तिची दया आली आणि तो तिला आपल्या घरी घेऊन आला. काही काळ उलटला. सगळे सुरळीत चालू होते. ती त्याला घरकामात आणि शेतात मदत करू लागली. गावकरी मात्र बुचळक्यात पडले होते की ही कोण बाई आणि याच्या घरी कशी काय. पण तुकारामाला या सगळ्या गोष्टींचा फरक पडत नव्हता. हळूहळू काळाच्या ओघाने सगळ्या गोष्टींचा विसर पडू लागला आणि तो तिच्यात गुंतू लागला. त्या दोघांनी लग्न करायचे ठरवले. त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात झाली. कालांतराने त्यांना पुत्रप्राप्ती झाली. सगळं अगदी सुरळीत चाललं होतं. अशाच सणाला त्याच्या घरी साफसफाई चालू होती. सहज म्हणून तिने माळ्यावरच्या वस्तू काढायला सुरुवात केली. तिथल्या एका मडक्यात काय आहे म्हणून बघायला हात घातला आणि विपरीत घडलं. त्याने तिच्या साडीचा तुकडा त्या मडक्यात लपून ठेवला होता. जसा त्या तुकड्याला तिच्या हाताचा स्पर्श झाला, तिचे संपूर्ण रूप एका क्षणात पलटले. तोच भयानक अवतार तुकारामला कळताच धावत तिच्याजवळ आला. पण तितक्यात मडक्यात लपवलेली सुरी काढून तिने त्याच्या तोंडावर सरकन फिरवली आणि त्याचे डोके पकडून भिंतीवर आदळले. ती पुन्हा त्या शक्तीला अधीन झाली होती.
तुकारामला तसेच रक्ताच्या थारोळ्यात टाकून ती घराबाहेर निघून गेली. त्यानंतर ती पुन्हा कधीही दिसली नाही. काही वर्षानंतर तुकारामलाही देवआज्ञा झाली. आज त्यांचा मुलगा 28 वर्षाचा आहे, पण तो आता या सगळ्याबद्दल बोलणं आवर्जून टाळतो. मंडळी